कुठल्याही देशामध्ये निवडणुका कशा घेतल्या जातात, त्या किती पारदर्शी असतात, निष्पक्ष असतात. निवडणूक कंडक्ट करताना ज्या मतदार याद्या बनवल्या जातात, त्या किती निष्पक्षपणे केलेल्या आहेत, यावर त्या प्रक्रियेचे यश अवलंबून असतं आणि तिथंच लोकशाही किती मजबूत आहे हे कळत असतं. इतर देशात ही प्रक्रिया अत्यंत सुकरपणे चालते, तशीच ती भारतातही चालायची अपेक्षा होती. परंतु भारतात मात्र हीच सगळी प्रक्रिया म्हणजेच मतदार याद्या, त्याची नोंदणी, ही प्रक्रिया आपल्याकडे अत्यंत वादग्रस्त ठरते. इतकं की प्रकरण थेट सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन पोहोचलं. होय, मी बोलतोय SIR याबद्दल. नमस्कार, द उदय निरुडकर शो या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. निवडणुका अतिशय फेअर आणि फ्री व्हाव्यात अशी जी अपेक्षा लोकशाहीत आहे, त्याच्याच केंद्रभागी काय असेल तर मतदार याद्या या किती निष्पक्षपणे आणि पारदर्शी केलेल्या आहेत, किती शुद्ध करून घेतलेल्या आहेत, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आणि म्हणून निवडणूक आयोगाने ज्या 5 राज्यांच्या निवडणुका पार पडल्या 23 एप्रिल आणि 30 एप्रिल या वेळेला जिथे मतदान झालं, त्या राज्यांमध्ये SIR ची प्रक्रिया म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ऑफ इलेक्टोरल रोल हे त्यांनी पार पाडलं. अर्थात हे काय पहिल्यांदा घडतंय का, तर अजिबात नाही. यापूर्वी देखील अशा प्रकारची प्रक्रिया राबवण्यात आलेली होती. परंतु यावेळी मात्र ती अत्यंत सखोलपणे राबवण्यात आली आणि विशेषतः पश्चिम बंगालमध्ये, आसाममध्ये ही प्रक्रिया राबवण्यात आली, तमिळनाडूमध्ये राबवण्यात आली, केरळमध्ये राबवण्यात आली. तिथे मात्र याविषयी कोणत्याही प्रकारचा गदारोळ झाला नाही. झाला तो कुठे झाला, तर तो पश्चिम बंगालमध्ये. आणि त्याआधी बिहारमध्ये ज्या निवडणुका झाल्या होत्या, त्याच्यावरून सगळा वादंग सुरू झाला. तर तमिळनाडू आणि केरळ या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता नाही, किंबहुना त्यांचे अगदी डाय हार्ड विरोधक असलेल्या विरोधकांची सत्ता आहे. पण तिकडे देखील या SIR बद्दल कोणी फार कांगावा केलाय असं काही घडलं नाही. परंतु पश्चिम बंगालमध्ये SIR ची प्रक्रिया चालू झाली आणि ममता बॅनर्जी यांनी आपला कपाटात जपून ठेवलेला काळा कोट वकिलीचा बाहेर काढला आणि वकिलीचा काळा गाऊन घालून त्या पश्चिम बंगालची बाजू मांडण्याकरता, म्हणजे पश्चिम बंगालची म्हणून नाही, तर स्वतःच्या पक्षाची बाजू मांडण्याकरता, स्वतःची बाजू मांडण्याकरता तेही नाही, घुसखोरांची बाजू मांडण्याकरता त्या सुप्रीम कोर्टामध्ये कायद्यावर जोरजोरात भाषण द्यायला लागल्या. हे सगळं आपण पाहिलंय. आणि सुप्रीम कोर्टाच्या बाहेर निवडणूक आयोग हे कसं भारतीय जनता पक्षाच्या हातातलं बाहुल आहे आणि त्याहीपेक्षा त्याचे जे मुख्य निर्वाचन अधिकारी ज्ञानेश कुमार यांच्यावर तोंडसूक घ्यायची एकही संधी त्यांनी सोडलेली नाही. इतकंच काय, तर सर्व विरोधी पक्षांनी सुरात सूर मिळवत या ज्ञानेश कुमार यांना डायर कॉन्सिक्वेन्सेस, म्हणजे ज्याला आपण याचे भीषण परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, इतपत त्यांना धमक्या दिल्या. परंतु ज्ञानेश कुमार मात्र एखाद्या अविचल अशा पर्वतासारखे उभे राहिले आणि त्यांनी ठामपणे कायद्याने योग्य असलेली बाजू आपल्या हातात ठेवली आणि निवडणूक सुधार प्रक्रिया त्यांनी योग्यरित्या पार पाडली. प्रश्न असा आहे की हे सगळे करताना ज्ञानेश कुमार किंवा निवडणूक आयोग काही चूक करत होतं का? त्यांनी कायद्याच्या सर्व तरतुदींचं पालन व्यवस्थितपणे केलेलं आहे की नाही? त्यांनी खरोखरच मतदार याद्या शुद्धीकरणात कोणताही 1960चा जो इलेक्टोरल रोलचा कायदा आहे किंवा 1950चा जो कायदा आहे, त्या कायद्याला त्यांनी कुठेतरी पायमल्ली केली असं काही त्यांचं झालंय का? त्याही पेक्षा सुद्धा यात जी एक कायदेशीर बाब आहे, ती कायदेशीर बाब त्यांनी पूर्ण केली का? हाच सगळा ह्याच सगळ्यावरचं चर्वीचरण एक प्रकारे आपण म्हणू, हे सुप्रीम कोर्टामध्ये नुकतंच झालेल्या केसच्या निमित्ताने आम्हाला ऐकायला मिळालं. काल त्याचा निकाल लागला आणि म्हणूनच आज हा कार्यक्रम, तो म्हणजे SIR ऑल ओके. हे सगळं अधिक महत्वाचं अशा करता बनतं कारण पश्चिम बंगालमधली निवडणूक, त्या निवडणुकीची प्रक्रिया आणि त्या निवडणुकीचे निकाल याला केवळ भारतीय माध्यमांनी प्रसिद्धी दिली असं नाही, तर याला प्रसिद्धी, अभूतपूर्व अशी प्रसिद्धी कोणी दिली असेल तर ती आंतरराष्ट्रीय मीडियानी. आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय मीडियाचं लक्ष ज्या इलेक्टोरल याद्यांच्या सुधारीकरणाकडे होतं, त्याच्या निकालावर भाष्य करणं अत्यंत गरजेचं आहे. या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या समोर सुरू होती. होय, सूर्यकांत, ज्यांचं अलीकडचं एक कथित वक्तव्य की जे
बेरोजगार तरुणांबद्दल आहे असा समज पसरवला गेला आणि या देशामध्ये एक अतिशय संशयास्पदरित्या तरुणांचं संघटन एका प्लॅटफॉर्मवर एकत्र येण्याकरता झुरळ पार्टी नावाची एक पार्टी स्थापन झालेली होती, ते आपण पाहिलं. अर्थात त्यांच्या एका या विधानानंतर या देशामध्ये असंतोष माजवण्याकरता किती लोक उत्सुक आहेत आणि काय काय करू शकतात हे एक्सपोज झालं, हे देखील महत्वाचं आहे. अर्थात याविषयी मी आता काही भाष्य करणं योग्य नाही, कारण याच्यावर मी एक वेगळा झुरळ पार्टीवरचा एक वेगळा कार्यक्रम मी केलेला आहे, तो आपण नक्की पाहू शकता. तर काल जस्टिस सूर्यकांत आणि त्यांचे सहकारी बागची यांनी बिहारच्या निवडणुकीतील वापरण्यात आलेल्या SIR प्रक्रियेबद्दलचा आपला निकाल अतिशय सविस्तरपणे दिलेला आहे. त्या निकालामध्ये त्यांनी एक शब्द प्रयोग केला आहे आणि तो म्हणजे ब्रेथ ऑफ लाईफ फॉर फेअर पोल्स, म्हणजेच निवडणुका अतिशय योग्य रीतीनं पार पाडण्याकरता, न्याय्य रीतीनं पार पाडण्याकरता SIR म्हणजे एक प्रकारे नवसंजीवनी आहे. त्यात जीव ओतला, या लोकशाहीमध्ये जीव जर कोणी ओतला असेल तर तो या SIR प्रक्रियेने, असा त्यांनी स्पष्ट निर्वाळा दिला. मतदार याद्यांची फेर तपासणी हा इलेक्शन कमिशनचा अधिकार आहे, हे देखील त्यांनी ठणकावून सांगितलं आणि एक प्रकारे विरोधी पक्षांच्या दाव्यावर संपुष्टी आणली. म्हणजेच विरोधी पक्ष आजवर जो कांगावा करत होते, इट्स अ टाईट स्लॅप ऑन देअर फेस. अर्थात या सगळ्यामुळे त्यांच्या नशिबी निराशा आणि हताशा आली असणार, हे मी समजू शकतो. याचं कारण आतापर्यंत ज्ञानेश कुमार यांना धमकी देणारे राहुल गांधी या निकालानंतर मात्र आपल्याला काही बोलताना दिसत नाहीयेत. तर अखिलेश यादव यांनी एक सावध किंवा काहीतरी विचित्र अशी भूमिका घेतली आहे आणि ती म्हणजे आमचा SIR ला विरोध नाही, पण भाजप जे SIR करतंय त्याला विरोध आहे. अर्थात हे SIR भाजप करत नाहीये, तर SIR कोण करतंय, तर ते इलेक्शन कमिशन करते, निवडणूक आयोग करते. अर्थात ही संपूर्ण जी प्रक्रिया होती ती प्रक्रिया राबवताना पश्चिम बंगालमध्ये पूर्णपणे असहकार करण्यात आला. निवडणूक आयोगाने या संदर्भात सुप्रीम कोर्टाचे निर्देश मागितले, तेव्हा सुप्रीम कोर्टाने यात दखल देत स्वतःचे अधिकारी पाठवले. तेव्हा मालद्यामध्ये त्यांच्यावर कशा प्रकारे हल्ला झाला आणि जस्टिस सूर्यकांत यांना मध्यरात्रीपर्यंत आपल्या अधिकाऱ्यांचा, न्यायाधीशांचा जीव वाचवण्याकरता काय काय करावं लागलं, हे देखील सगळं या निमित्ताने समोर आलेलं आहे. त्यामुळेच हा निकाल अत्यंत महत्वाचा ठरतो. या निकालातल्या 2-4 गोष्टी ज्या आहेत, ज्या थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला हा किती पथदर्शी निकाल आहे हा कळणार आहे. पहिली गोष्ट, SIR चा अधिकार इलेक्शन कमिशनला आहे की नाही, तर होय, SIR चा अधिकार अत्यंत महत्वाचा अधिकार आहे आणि तो इलेक्शन कमिशनला आहे आणि त्याच्यामध्ये काही मतदारांची नावं वगळली जातील, हा देखील अधिकार इलेक्शन कमिशनला आहे, असा स्पष्ट निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. दुसरा मुद्दा आहे की SIR योग्य पद्धतीनं राबवलं की नाही, याच्यावर देखील टीका टिप्पणी केली आहे आणि ते योग्य पद्धतीनं राबवलं असा स्पष्ट निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिलाय. तिसरं म्हणजे पीपल रिप्रेझेंटेशन ऍक्ट 1950 आणि इलेक्टोरल रोल ऍक्ट 1960 याची कोणत्याही प्रकारे पायमल्ली झालेली नाही, असाही स्पष्ट निर्वाळा यात दिलेला आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे इलेक्शन कमिशनला एखादी व्यक्ती देशाचा नागरिक आहे की नाही हे ठरवायचा अधिकार आहे की नाही, याविषयी देखील पुरेशी स्पष्टता येईल असा या निकालात निर्वाळा दिलेला आहे. खरं तर SIR योग्यरित्या करण्यात आलं आणि त्याबद्दल निर्वाचन आयोगाचं एक प्रकारे आपण काय म्हणू, शाबासकीच सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलेली आहे. त्यामुळे यापुढे इलेक्शन कमिशनच्या प्रगती पुस्तकात आम्हाला सुप्रीम कोर्टाकडून देखील शाबासकी मिळाली होती, असा उल्लेख त्यांना गौरवपूर्ण करण्यात येणार आहे. इलेक्शन कमिशनला SIR करायचा अधिकार आहे की नाही याची एकदा पूर्णपणे स्पष्ट कल्पना आलेली आहे. एखादी व्यक्ती मतदार आहे की नाही हे एक वेळ इलेक्शन कमिशन ठरवेल, परंतु ती व्यक्ती या देशाचा नागरिक आहे की नाही हे ठरवायचा एक मर्यादित अधिकार इलेक्शन कमिशनला, त्यानंतर त्यांनी ते प्रकरण गृहमंत्रालयाकडे सोपवावं असे स्पष्ट आदेश यात देण्यात आले. म्हणजेच पुढच्या 4 महिन्यामध्ये ज्यांची नावं मतदार याद्यातून वगळण्यात आलेली आहेत अशा सर्वांच्या याद्या या गृहमंत्रालयाकडे देऊन त्यांचं एक खातं याविषयी खातरजमा करेल
अशा प्रकारचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. एक लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टामध्ये सर्वसाधारणपणे हायकोर्टात ज्या फॅक्ट्सची चर्चा होते त्या फॅक्ट पेक्षा सुद्धा मी असं पाहिलेलं आहे की सर्वात महत्वाचं म्हणजे कायदेशीर बाजूंची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होत असते. जसं की मतदार यादीत नाव असणं हे मूलभूत अधिकार आहे की संवैधानिक अधिकार आहे, म्हणजे वेदर इट इज अ स्टॅट्युटरी राईट ऑर अ कॉन्स्टिट्युशनल राईट, याच्यावर देखील उहापोह झाला आणि याविषयी स्पष्टता आली ते फार बरं आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं की हा मूलभूत अधिकार आहे, म्हणजेच कायद्याने दिलेला अधिकार आहे, ना की संवैधानिक अधिकार आहे. आणि यामुळे मतदार प्रक्रियेकडे, नोंदणीच्या प्रक्रियेकडे बघायचा एक वेगळा दृष्टिकोन आता यापुढे या देशात राबवला जाईल, यात काही शंका नाही. आतापर्यंत मतदार यादीत तुमचं नाव आहे म्हणजे तुम्ही या देशाचे नागरिक आहात अशा स्वरूपाची मांडणी होत होती. त्यामुळे मतदार याद्यांच्या फेर तपासणीला आपल्याकडे विरोध व्हायचा. परंतु आता मात्र मतदार यादीत नाव नसणं म्हणजे तुम्ही या देशाचे नागरिक नाही असं होत नाही, असा निर्वाळा दिलेला आहे. किंबहुना मतदार यादीत नाव नोंदवून या देशाचं नागरिकत्व मिळण्याचा बॅकडोर एंट्रीचा जो रस्ता पश्चिम बंगालमध्ये सर्रास वापरला जायचा त्याला आता पायबंद बसला. तसे प्रकार आता कोणत्याही सीमावर्ती राज्यातल्या कुठल्याही राज्याला करता येणार नाहीत, हेच यातून स्पष्ट झालेलं आहे. आपण या देशाचे नागरिक आहोत आणि म्हणून आम्ही या देशाचे मतदार आहोत हे सिद्ध करायची जबाबदारी आता ज्यांची नावं वगळलेली आहेत अशा या देशात राहणाऱ्या व्यक्तींवर आहे. ते या देशाचे नागरिक नाहीत हे सिद्ध करायची जबाबदारी ही तसं पाहिलं तर अथॉरिटीकडे नाहीये. हा यातला एक फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. या सगळ्यामुळे निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शी होतील आणि लोकशाही मजबूत होईल, यात काही शंकाच नाही. आणखीन एक मुद्दा, या सगळ्या काळात इलेक्शन कमिशनची खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे बदनामी करण्यात आलेली आहे. विशेषतः त्याचे जे प्रमुख आहेत ज्ञानेश कुमार यांचं तर एवढं हनन केलं की दुसरा कुठलाही व्यक्ती असता तरी खचून गेला असता. त्यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी प्रचंड आग ओरगळली, इतकी आग ओकलेली आहे की तुम्ही रिटायर व्हा, आमचं सरकार येईल तेव्हा तुम्हाला बघतो, शोधून काढतो, अशी रस्त्यावरची भाषा सुद्धा वापरली गेली होती. पण सुप्रीम कोर्टाने त्यांनी कायद्याचं पालन केलेलं आहे असा स्पष्ट निर्वाळा दिलाय. यापुढे कोणत्याही अधिकाऱ्याला आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावताना जर कायद्याची बाजू घेतली असेल आणि विरोधी पक्ष धमक्या देत असतील तर घाबरायचं काहीही कारण नाही, असा एक आत्मविश्वास या निकालांनी दिलेला आहे. याचं कारण असं आहे, कोणताही अधिकारी, कोणतीही यंत्रणा, मग ती तपास यंत्रणा असेल किंवा आणखीन काही असेल, एखादा इन्कम टॅक्स सारखा डिपार्टमेंट असेल किंवा ईडी असेल, त्याचे अधिकारी जेव्हा राष्ट्रीय भूमिका घेऊन काही कृती करतात, काही कारवाई करतात की त्यांना लगेच मोदी भक्त, मोदी चाटुकार, एखाद्या मीडियाने अशी जर सरकारच्या बाजूविषयी भाष्य केलं आणि राष्ट्रीय भूमिका घेत काही भूमिका मांडली तर त्यांच्या विरुद्ध लगेच हे गोदी मीडिया आहेत म्हणून त्यांना सातत्यानं हिणवलं जायचं. आज या सगळ्याला स्पष्ट उत्तर मिळालेलं आहे. त्यामुळे एसआयआर योग्य, एसआयआर राबवणारी यंत्रणा योग्य, एसआयआर राबवणारी यंत्रणा चालवणारे अधिकारी योग्य, असा स्पष्ट आता निकाल आलेला आहे आणि तो पथदर्शी त्याचमुळे आहे. या सगळ्यामुळं विरोधी पक्षांचा मुखभंग झालेला आहे. आजपर्यंत व्होट चोरी असेल, ईव्हीएम घोटाळा झालेला आहे असे आरोप असतील, रफायलमध्ये चौकीदार चोर आहे, पैशाची देवाणघेवाण झाली त्याबद्दल तर माफी सुप्रीम कोर्टात मागायला लागलेली आहे ते आरोप असतील, कृषी कायदे मागे घेण्याच्या संदर्भामध्ये जे काही तमाशा या देशात झाला, शाहीन बाग निर्माण करण्यात आली, हिंडनबर्गच्या माध्यमातून या देशातल्या इंडस्ट्रीवर अटॅक करण्यात आल्या, अशा प्रकारचे जे एक नॉन इश्यूज होते की जे मुद्दे पुढे हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात उभेच राहू शकत नव्हते आणि त्यातून या देशाची डेमोक्रेसी धोक्यात आहे, डेमोक्रेसी धोक्यात आहे असं देशात आणि देशाबाहेर जाऊन वारंवार जे ओरडत होते ना, त्या सगळ्यांच्या डोळ्यात या निकालांनी अंजन घातले असं मला वाटतं. दे हॅव लॉट टू लर्न फ्रॉम दिस जजमेंट. मला अभिनंदन करायचंय ते ज्ञानेश कुमार यांचं. ज्ञानेश कुमार यांनी भाजपची नाही
तर न्यायाची आणि योग्य बाजू घेतली आणि आपण आणि आपला आयोग हे मतदारांनाच प्राधान्य देतं, त्यांच्या हितांना प्राधान्य देतं, असा संदेश त्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचवलेला आहे. संपूर्ण सुप्रीम कोर्टाच्या या निवाड्यामध्ये इलेक्शन कमिशन किंवा ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात एक साधं वाक्य, टीका टिप्पणी, शेरा, रिमार्क काहीही नाही, किंबहुना त्यांच्या शाबासकीचेच उद्गार काढले गेलेले आहेत. यावरून त्यांच्या कार्याचं महत्व आपल्या लक्षात येईल. एवढं सगळं झाल्यानंतर, एवढा स्पष्ट निकाल आल्यानंतर आता तरी विरोधी पक्ष अधिक जबाबदारपणे वागतील आणि जे नॉन इश्यूज आहेत ते हातात घेऊन या देशात गदारोळ माजवायचा प्रयत्न सोडून देतील, किंबहुना लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजावून घेऊन त्यांच्या दुःखाशी आयडेंटिफाय होत या सरकारला एक प्रकारे जाप सारखा विचारत राहतील अशी अपेक्षा आपण करूया. परंतु होतंय असं की नॉन इश्यू हातात घेतले जातात. याचं कारण इश्यू हातात घ्यायला प्रचंड मेहनत करावी लागते, देशात राहावं लागतं, देशात राहून मेहनत करावी लागते, त्याकरता विश्वासार्हता कमवावी लागते आणि ती मात्र आज कोणत्याही विरोधी पक्षाकडे आहे असं दिसत नाही. या निकालांनी तेच अधोरेखित झालंय. या निकालांनी एक स्पष्ट केलं आणि ते म्हणजे व्होट चोरी झालेली नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे SIR मध्ये कोणत्याही प्रकारची गडबड झालेली नाही. SIR पूर्णपणे कायदेशीर आहे हेच स्पष्ट झालेलं आहे. आतापर्यंत SIR गैर आहे, SIR राबवणारी यंत्रणा चुकीची आहे असं म्हणणारे SIR चे विरोधक आता नेमकी काय भूमिका घेत आहेत हे मला बघायचंय. याचं कारण सुप्रीम कोर्टाने तर त्यांचा निकाल स्पष्टपणे दिलेला आहे. हा, आणि आणखीन एक नव्यानं आलेले ते झुरळ पार्टीवाले आहेत ना, ते झुरळ पार्टीवाले या निकालावर काय म्हणणार आहेत? कारण आता तर SIR योग्य आहे असा निर्वाळ आल्यानंतर कोणता मुद्दा झुरळ पार्टीवाले घेणार आहेत हेच मला समजत नाही. एक गोष्ट चांगली झाली आणि ती म्हणजे या निकालातून या देशात न्यायाची व्यवस्था आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा लोकशाही मजबूत करणाऱ्या यंत्रणा सुरक्षित हातात आणि सुरक्षितपणे राबवल्या जात आहेत एवढा कॉन्फिडन्स भारतीय जनतेला मिळाला आणि संपूर्ण जगालाही तो संदेश दिला. या निवडणुकांकडे आणि या निकालाकडे अत्यंत बारकाईने पाहणाऱ्या आंतरराष्ट्रीय मीडियाला या देशातील स्वायत्त संस्थांची आणि त्यांच्या कर्तबगार अधिकाऱ्यांची ताकद काय त्याचा आदर्श पाहायला मिळाला. म्हणूनच हा निकाल अत्यंत पथदर्शी आहे. ऑल इज वेल अबाउट SIR. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. कॉमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहायला विसरू नका द उदय निगडूकर शो.